दिनेश गिरीजी महाराज येत आहेत. महाराजांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी सुंदर असं पैकी महाराजांचं स्वागत करायचंय. हरी सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। जन्म के दाता भाग्य विधाता आप धर्म के लाता है, आप मिलाते हैं ईश्वर में, आप ही भाग्य विधाता है, आप ही भाग्य विधाता है। जन्म के दाता भाग्य विधाता आप धर्म के लाता है, आप मिलाते हैं ईश्वर में, आप ही भाग्य विधाता है। आप ही भाग्य विधाता है, आप ही भाग्य विधाता है। दुखिया मनो रोगी दुखिया मनो रोगी मिलता है आराम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। हृदय में है माँ गौरी लक्ष्मी, कंठ शारदा माता है, जो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो जाता है, वचन सिद्ध हो जाता है, वचन सिद्ध हो जाता है, वो वचन सिद्ध हो जाता है, वचन सिद्ध हो जाता है। हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। बसा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री संगमेश्वर महादेव मंदिर ओमनगर देवळा आपल्या मंदिराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित आपल्या श्री शिवमहापुराण महिमा या कथेच्या 4थ्या दिवसाच्या सुरुवातीला आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी परमपूज्य दिनेशगिरी महाराज आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. सर्वप्रथम मी कथेच्या समितीचे अध्यक्ष सतीशदादा राणे आणि या कथेचे आपले मुख्य यजमान अमोल भैया आयर यांना विनंती करतो महाराजांचा सत्कार करायचा आहे. महिला भगिनींनी थोडं पुढं सरकून घ्या, नंतर परत तुम्हाला जागा सरकायची गरज नाही येणार. आत्ताच थोडं पुढं सरकून बसा. तुम्ही
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति दंडवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुट जळाली कारण्यशुंदो भवदुःखहरी तुझवीन शंभो मज कोण तारे तुझवीन शंभो बोला ना मज कोण तारे तुझवीन शंभो शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु गुरुमाऊली जनार्दन स्वामी यांच्या कृपाशीर्वादानं बाबांचे कृपापात्र शिष्य माऊली महाराज यांच्याही कृपाशीर्वादानं भगवान आशुतोष महामृत्युंजय संगमेश्वराच्या आणि चतुर्थ वर्धमान दिनाच्या निमित्तानं प्रतिवार्षिक आपला भव्यदिव्य हा श्री शिव महापुराण सोहळा आणि ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करतात असे आदरणीय अतिशय प्रेममूर्ती. कारण की प्रत्येकाला असं वाटतं की मनोज महाराजने दरवर्षी यावं. वास्तविक त्यांची रास सिंह आहे, परंतु अंगामध्ये फार मोठी नम्रता आहे आणि जिथे नम्रता असते तिथे ज्ञान असतं. कारण की नम्र झाला भूता त्यांनी कोंडिले अनंता, आणि तेही आवर्जून दरवर्षी आपल्या वर्धमान दिनाच्या निमित्तानं आपल्याला कार्यक्रम देतात. त्यांचं सर्व संगीत साथ देणारं अतिशय सुमधुर वाणीतून आपल्याला भजनं ऐकायला मिळतात. खरोखर आपण भाग्यवान आहात. वास्तविक पाहिलं तर मी असं म्हणेल दादा, आपल्या या भूमीचं हे पुण्य वाढलं की आज शिव महापुराण कथेच्या माध्यमातून साक्षात भगवान शिव आपल्या दारापुढे आलेले आहेत. लक्षात घ्या. आणि त्याचा लाभ आपण घेतलाच पाहिजे. कारण शिव म्हणजे कल्याण. कारण की प्रत्येक जीवाला वाटतं माझं कल्याण झालं पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे. तर अशा प्रकारचं कथा, कारण की अर्जन केलं पाहिजे, आपण ते ज्ञान घेतलं पाहिजे. आणि म्हणून ह्या ज्ञान सोहळ्यामध्ये तुम्ही सर्वजण आलात. सर्व समिती, सर्व ग्रामस्थ, सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. वास्तविक कथेमध्ये बोललं नाही पाहिजे, परंतु आता महाराजांची इच्छा होती की 2 मिनटं तुम्ही बोला. कारण की अशा अमृतवाणीतून आपण सर्वजण लाभ घेत आहात. कारण की महाशिवरात्र पर्व काळ आहे आणि भगवान शिवाला शिवरात्र फार प्रिय आहे. आणि म्हणून आपल्याला महाराज सांगतील शिवरात्रीची पार्थिव लिंग तयार करणे, त्याला नमशिवायचा जप करणे. आणि भगवान आशुतोष संगमेश्वराची इतकी सजावट सुंदर राहते. आम्ही दर प्रदोषला, कारण की राजीवन त्यांचा स्टेटस पाहत राहतो, खूप सुंदर प्रकारे सजावट राहते, खूप चांगल्या प्रकारचा दीप, कारण की उत्सवही तिथे केला जातो. आणि म्हणून भगवंताचा उत्सव आपण केला की आपल्या जीवनामध्ये सुद्धा उत्साह येतो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा आनंद येतो. आणि मग ह्या कथेच्या माध्यमातून आपण तेच घ्यायचं आहे. कारण आपण नित्यनेम भगवान शिवाची आराधना पूजा केली पाहिजे. कारण की भगवान शिव विश्वाचं बीज आहे. विश्वाध विश्वबीजम निखिलम भयहरण पंचवक्र त्रिनेत्रकम. कारण की अष्टकम नाममध्ये असं म्हटलेलं आहे, ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम. कारण की हे भगवंताचे जर 8 नाव आपण रोज घेतले तरी आपल्याला रोज कळत न कळत झालेले काही दोष असतील. कारण की 5 प्रकारचे दोष तर रोजच आहेत न करता. आणि म्हणून कुठलं तरी माध्यम, कुठला तरी जप किंवा नियम आपण जीवनामध्ये केला पाहिजे. असं नाही आहे की आपण वर्षभरातून एकदा शिवपुराण ऐकायचं. की आता मागे पण शिवपुराण झालं दुर्गा माता मंदिरावर शाकंभरीच्या माध्यमातून. कारण की अनेक प्रकारचं निरूपण आपण ऐकतो. आणि खरं तर आपण धर्मग्रंथाला आपण मानलं पाहिजे. कारण की ज्यांनी धर्मग्रंथ निर्मिती केले ते संत महापुरुष जरी नसतील, परंतु धर्मग्रंथाला आपण गुरु पण मानलं पाहिजे असं पण सांगतात. कारण की आपल्याला सर्वच ठिकाणी संत मिळतील असं नाही आहे, पण आपले जे ग्रंथ आहेत संतांनी निर्मित केलेले यांना आपण गुरु मानलं पाहिजे. कारण की शीख लोकांमध्ये कुठं गुरु आहेत?
आता ते ग्रंथ साहेबालाच गुरु मानतात. तोच अनुग्रह तसं ज्ञानेश्वरीला, शिवपुराणला, तुकाराम गाथा असे अनेक ग्रंथ आहेत नाथ भागवतामध्ये. कारण की असे नाथांनी सर्वांनी संतांनी लिहिलेले ग्रंथ आपण गुरु मानून आणि जीवनामध्ये आपण त्यांचं पठण केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. कारण की 7 दिवसामध्ये एवढं शिवपुराण काही सांगणं महाराजांना शक्य नाही. जर तुम्हाला खरंच आपल्या जीवनामध्ये आनंद मिळावा, आपल्या लेकरं बाळांना संस्कार द्यावेत असं वाटतं असेल तर आपण महिनाभर 1 महिना घरामध्ये आपण शिवपुराण वाचलं पाहिजे, गाथा पण वाचल्या पाहिजे. प्रत्येक महिन्याला एक ग्रंथांचं कारण की आपण वाचन केलं पाहिजे. कारण की इतर धर्मामध्ये त्यांचे धर्मग्रंथ वाचल्याशिवाय ते प्राण सोडत नाही. आपले लोक किती निघून गेले, त्यांना हरिपाठ माहीत नाही, हनुमान चालीसा माहीत नाही, कोणत्या ग्रंथाचं दर्शनसुद्धा नाही. आपला समाज मेजॉरिटीने जरी जास्त असेल परंतु धर्ममार्गामध्ये धर्मनिष्ठतेमध्ये अजूनही कमी आहे. नुसती गर्दी करून काही उपयोग नाही, त्याच्यामध्ये दर्दी निर्माण झाली पाहिजे. हा एक त्याच्यामधलं माध्यम आहे. ते शिकवण आपण घेतले पाहिजे तर आपल्याला भगवान शिव कळेल. नाहीतर आज लोक अन्य ठिकाणी पळत बसतात. कारण की कुठं मला सुख मिळेल, कुठं मला सुख मिळेल. कारण की जर तुमचं चित्त आणि अशा प्रकारचं विचलित असेल, अस्थिर असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे गेल तरी आपल्याला सुख मिळणार नाही. आणि म्हणून प्रथम आपण धर्मग्रंथ वाचले पाहिजे. मग आपल्याला कळेल की आपला देव किती श्रेष्ठ आहे, किती मोठा आहे. लक्षात घ्या. कारण की देश विदेशामध्ये आपण जर जातो तिथं असे संस्कार पाहायला मिळत नाही. तिथं कुठलाही पैसा खूप असेल. तुम्ही जर अमेरिकेला गेले तर 50 लाख रुपये महिने कमावणारे माणसं आम्ही पाहिले. लक्षात घ्या. तिथं भाजीपाला 1000च्या प्लस पुढे आहे किलो. परंतु सर्व काही असेल, पैसा असेल, सर्व काही असेल, परंतु संस्कृती तिथं पाहायला मिळत नाही. ती फक्त आणि फक्त आपल्या भारत भूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यातही महाराष्ट्र संतांची भूमी जास्त सांगितलेलं आहे. आणि म्हणून देश विदेश सुद्धा आज आपल्या भारतीय संस्कृतीच्या ग्रंथांचं कारण की ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करून आणि त्याचं पठण करतायत. अरे जिथं निर्मिती झाली, भगवंताने ज्या ग्रंथांची निर्मिती केली त्या भूमीमध्ये लोक आपण आहोत. आपण त्याचं पठण केलं पाहिजे, आपण वाचन केलं पाहिजे. आपणच नाही, आपल्या लेकरांना सुद्धा ही परंपरा शिकवली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, जर आपल्या लेकरांना अशा प्रकारे शिकवण दिली, असे भजनी मंडळ मनोज महाराजांसारखे आपले लेकर तयार झाल्याशिवाय राहणार नाही तेवढे झाले. पण तुम्हाला प्रेमाने आई आणि बाबा म्हणणारी तरी लेकरं निर्माण होतील. आज फार तक्रारी करतात लोक, बाबा लेकरू ऐकत नाही, लेकरू ऐकत नाही. कारण की आपण फक्त शिकवण्यामागे लागलेलो आहेत. पोरगा इंग्लिश मिडियमला गेला पाहिजे, पोरगा उच्च शिक्षित झाला पाहिजे. काळाची गरज आहे, ते द्या. परंतु एक बाजू देऊन चालणार नाही, दुसरी बाजू ही पण द्या. नाही तर जे लेकरं उच्च शिक्षित होऊन परदेशामध्ये गेले त्यांनी पुन्हा ढुंकून नाही पाहिलं आईवडिलांकडे. आता तुम्ही मागे ती इंदूरची घटना घडली माहिती आहे का तुम्हाला? कारण की दोन्ही लेकरं अमेरिकेला गेले, खूप शिकवले आणि दोघं नवरा बायको फक्त इंदोरला राहिले. ते लेकरं गेलं तिकडेच लग्न केलं, पुन्हा पाहिलं सुद्धा नाही आईवडिलांकडे. कालांतराने आईला अर्धांग व्हायचा, कारण की आजार लागला, व्याधी लागली आणि तिला त्या जागेवरून हलता येत नव्हतं. तो पतीच बिचारा सेवा करायचा आणि त्या माणसाला विचार करता करता रात्री अटॅक आला. तो जागावर गेला. लक्षात घ्या. तिला तो उठता येत नव्हतं, कोणाला आवाज येत नव्हता, त्याचे वाचासुद्धा बंद होती. अशा अवस्थेमध्ये ते प्रेत घरामध्ये 20 दिवस पडलं. किती वास यायला लागला. त्या दुर्गंधीने ती म्हातारी पण वारली. आणि शेवटी मग शेजार पाजारी म्हटलं यांचं घर उघडत नाही, कारण कुठल्या प्रकारचा आवाज येत नाही. मग महानगरपालिकाला बोलवलं की दारात खरी वास येतो, दुर्गंध येतो, तुम्ही पाहिलं तर दोघी मरून पडले होते. अंगावरची साल सुद्धा राहिली नाही, त्वचा. लक्षात घ्या काय अवस्था असेल. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं ते मोबाईल वगैरे त्याच्यामध्ये नंबर पाहिला आणि त्या लेकरांना फोन लावला. त्यांनी एकच उत्तर दिलं, जर तुम्हाला गरज असेल तुम्ही अंत्येष्टी करा, आमचे ते कोणी नाही. मग मला सांगा, लेकरांना शिकवण द्यायची का संस्कृत किंवा संस्कार द्यायचे आपण ठरवायचे. आणि म्हणून कथा आणि संतांचं वचन ऐकू नका. कारण की संत अशी तळमळ करतात, आपणासारखे करते तात्काळ. त्यांना सुद्धा वाटतं की लेकरांनी अशा प्रकारचं नियमावली पाळली पाहिजे, लेकरांनी नियम केला पाहिजे. कारण की नित्य नियमाशिवाय जीवनामध्ये काही खरं नाही. बरं, आज लहान लहान लेकरं 8वी 9वीला जाणाऱ्या आईवडिलांना प्रत्युत्तर देतात किंवा बोलूनच देत नाही. बापसुद्धा लेकरांना घाबरतात बोलायला. नाही, मी बोलायला गेलो ना ते अमुक होईल, तुम्ही त्याला सांगा. मला सांगा, मग तुम्ही फक्त जन्मच द्यायचा का?
आणि संतांनी किंवा महाराजांसारख्यांनी सांगायचं की त्यांना की करे बाबा तू आईवडिलांचा आदर कर, पण लहानपणापासून तुम्ही त्या लेकराला असं बाळकडू द्या, जेणेकरून ज्यावेळेस शिवपुराण कथा येईल, ज्यावेळेस आपल्या देवाचा व्रतपान दिवस येईल ना, त्या लेकरांनी 15 दिवस आधी म्हटलं पाहिजे आई आपल्याला शिवपुराण कथेला रोज जावं लागेल बरं का, मी रात्रंदिवस आता अभ्यास करीत, पण तेवढे 8 दिवस कारण शिवपुराण कथा ऐकून आणि असे नोट्स करून घ्या, लिहून घ्या. काही काही अशी वाक्य येतील ना आपल्या जीवनामध्ये आपल्या स्मरणात राहणार नाही, परंतु आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा किंवा लिहून ठेवा आणि कधीही वही उघडून वाचा. आपले विचार तत्व अतिशय सुविचाराप्रमाणे सदाचाराप्रमाणे राहतील, कारण की आपल्याला आपलं हित त्याच्यामध्ये कळेल. अशा प्रकारचा भाव आहे. आणि म्हणून आपल्याला कल्याण करून घ्यायचं असेल तर आपल्याला संत आणि धर्मग्रंथ आपला धर्म कारण समजून घ्यावा लागेल, नाही तर फार बिकट परिस्थिती आहे. अरे भगवंताने सुद्धा अर्जुनाला सांगितलं की अर्जुना स्त्रियां स्वधर्म विगुणा परधर्मानुतिष्ठात स्वधर्म निधनम श्रेय परधर्म भयावा. कुठं गेले वाक्य, कोण आचरणामध्ये आणता येईल? लोकांच्या टाळक्यात पण नाही. भगवंताने काय आपल्याला वाक्य दिलेलं आहे, काय वचन देऊन गेले देव आपल्याला. आणि म्हणून आपल्याला देव कळला पाहिजे, आपल्याला ग्रंथ कळला पाहिजे, आपल्याला संत कळायला पाहिजे, तेव्हा आपल्याला धर्म कळेल, लक्षात ठेवा. आणि म्हणून चांगल्या प्रकारचा आज 4थ्या दिवसाची सेवा सुंदर असं आयोजन नियोजन समितीने सर्व ग्रामस्थांनी भक्त मंडळींनी केलेलं आहे. तसं हे देवळा म्हणजे काय आहे, भक्तीचं माहेरघर आहे. आमचं सुद्धा बाहेर घरच झाला दोघांचं, आपलं दरवर्षी येतो आपण, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून मग ते जुना मारुती असेल, दुर्गा माता मंदिर असेल, संगमेश्वर भगवंताचा वर्धमान दिन असेल, अतिशय आनंदाने तोलामोलाने कार्य करणारे तुम्ही सर्व संतजन भक्तजन आहात. आणि म्हणून तुमच्या कार्याला मी कोटी कोटी प्रणाम करतो. आशिष सेवा ईश्वर भगवान संगमेश्वर सद्गुरू जनार्दन स्वामी भगवान आशुतोष महामृत्युंजय आपल्याकडनं करून घ्यावं. त्यासाठी आपल्याला सुमती सुदबुद्धी आणि कायम देत राहू. नाही तर अशा कार्यांना ग्लानी यायला वेळ लागत नाही. आपल्या धर्मामध्ये लवकर ग्लानी येते महाराज. कुठं कार्य वाढलं ना तिथं मग लगेच डिवचावणं चालून जातं, कारण की ती आली नाही. पहिलं आपला धर्म आपण जागवला पाहिजे, आपल्या धर्मासाठी आपण जागृत राहिलं पाहिजे. आणि सर्वांनी एक तत्वाने एक निष्ठेने अतिशय हे माझं स्वतःचं कार्य आहे अशा प्रकारची भावना ठेवून हे कार्य करा. असंच उज्ज्वलता आणि वर्षानुवर्ष वाढत जावे हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. शिवेला पूर्णविरामचं मला अजून एक ठिकाणी भेट द्यायला जायचं आहे. हा 5वी भेट आहे, अजून एक 6वी भेट द्यायचं आहे. आज दिवसभर बाहेरच आहे आणि म्हणून रोज कार्यक्रम आहे शिवरात्राचे, म्हणून भेटी का काही ठिकाणी नाही कार्यक्रम देता आलं तर भेटी द्यावा लागतात. आणि मग उद्यासुद्धा 5 वरान पुन्हा वैजापूरला रात्री कार्यक्रम, असं रोज फिरणं चालू आहे. आणि म्हणून दादाची अपेक्षा होती की बाबा एक दिवशी पवनदादा त्या दिवशी आले, राजदान ते अण्णा ते सर्व कधी भेट देता. म्हटलं शक्यतोवर 12 तारखेला पाहतो बा. आणि म्हणून त्यांना फोन केला. आणि माझंही सौभाग्य की अशा प्रकारचं ह्या पवित्र आणि धर्ममंडपामध्ये येऊन आणि तुमचं सर्व मायबापांचं दर्शन झालं. महाराजांचं प्रेम तर आहेच, आणि म्हणून असंच प्रेम आणि अशाच प्रकारची सद्भावना आपली जागृत राहो हीच मी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. शेवेला पूर्ण विराम देतो. जय जनार्दन, जय हरी, जय शिव.